तर कोल्हापूरबद्दल बोलायचं झालं तर कोल्हापुरात पावसाचा जोर वाढलाय। मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी यावर्षीच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेली आहे। जिल्ह्यातील 65 बंधारे पाण्याखाली गेलेले असून अनेक ठिकाणची वाहतूकही विस्कळीत झाली आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। कोल्हापूरमध्ये धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ होते। पंचगंगा नदी यावर्षीच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा आहे ती पात्राबाहेर गेलेली आहे आणि सध्या नदीचं पाणी जे आहे ते 30 फुटांच्या वरती वाहताना आपल्याला दिसून येते। एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यातले 65 बंधारे आहेत ते सध्या पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक बंधाऱ्यावरून आहे ती वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। कोल्हापूरमध्ये विशेषतः धरण क्षेत्रामध्ये चंदगड, राधानगरी, आजरा, गगनबावडा, शाहूवाडी या परिसरामध्ये अतिवृष्टी होताना पाहायला मिळते। त्यामुळे या परिसरातले लघु आणि मध्यम प्रकल्पाची जी धरणं आहेत ती पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत आणि त्यातून होणाऱ्या विसर्गामुळे जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्या आता दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। पंचगंगा नदीने सुद्धा आपलं पात्र आहे ते सोडलेलं आहे आणि यावर्षीच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर आल्याचं पाहायला मिळते। सध्या 30 फुटांच्या वरती आहे ती पंचगंगा नदी वाहताना पाहायला मिळते। 39 फूट ही इशारा पातळी आहे आणि 43 फूट ही धोका पातळी आहे। ज्या पद्धतीनं पावसाचा वेग पाहता अशाच पद्धतीनं जर पाणी वाढत गेलं तर ही पातळी लवकरच गाठण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सुद्धा सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। अतिवृष्टी होत असल्यामुळे त्या परिसरातल्या नागरिकांना सुद्धा सतर्कतेच्या आहे ते सूचना दिलेल्या आहेत। लँडस्लाईड होण्याची शक्यता असलेल्या गावामध्ये सुद्धा प्रशासनाने यापूर्वीच आहे ते नोटीस आहे त्या सगळ्यांना बजावलेल्या आहेत। प्रशासनाचं जे सूचना आहेत त्या अंमलात आणण्याची जबाबदारी आता सगळ्या नागरिकांची आहे ती दिसून येते। मात्र एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरच्या सगळ्याच नद्या आहेत त्या आता दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते आणि पंचगंगा नदी सुद्धा या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये तिसऱ्यांदा आहे ती पात्राबाहेर पडलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सुद्धा आता सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। विशाळगडावरील अतिक्रमण विरोधी कारवाई स्थगित करण्यात आली। भरपावसात अतिक्रमणावरती हातोडा का या ठिकाणी मारायचा असा हायकोर्टाने मुंबई हायकोर्टाने सरकारला सवाल विचारलाय। भरपावसातील कारवाई ही तात्काळ थांबवा असं हायकोर्टाने म्हटले, तसे निर्देश त्यांनी देऊ केलेले आहेत। याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या बरोबर। प्रशांत, काय तपशील याबद्दल? विशाल, आपल्याला माहिती आहे की विशाळगडवर अतिक्रमण मोहीम, हटाव मोहीम ज्या पद्धतीनं राबवली गेली, हिंसक वळण या कारवाईला लागलं होतं। त्यानंतर तातडीची याचिका ॲडव्होकेट सतीश तळकर आणि माधवी अय्यप्पन यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली। न्यायमूर्ती फिरदौस पुनीवाला यांनी तातडीने दखल घेत सुनावणी सुद्धा केली। आणखी विशाळगड वासियांना हायकोर्टानं खूप मोठा दिलासा दिलाय असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। भर पावसाळ्यामध्ये सुरू असलेली ही कारवाई तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहे। सप्टेंबर महिन्यापर्यंत कुठलीही नवी कारवाई तुम्ही करू नका अशा प्रकारचा सुद्धा थेट आदेश उच्च न्यायालयाने दिले। शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या मुख्य अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर राहण्याचे निर्देश सुद्धा कोर्टाने जारी केले। या याचिकाकर्त्यांनी त्या दिवशी त्या ठिकाणी जी तोडफोड झाली होती तर त्यातले जे व्हिडिओ दाखवले त्याच्यात जय श्रीरामचा नारा देत शिवभक्त तोडफोड करत असल्याचं व्हिडिओतून स्पष्ट झालंय असं हायकोर्टाने निरीक्षण नोंदवलंय। उपस्थित अधिकाऱ्यांनी जमावाला मोकळीक दिल्याचा सुद्धा कडक ताशेरे आज हायकोर्टाने या सुनावणीत ओढलेत। विशाळगडावर तोडफोड होत असताना सरकार काय करत होतं हा खडा सवाल हायकोर्टाने उपस्थित करत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कुणाची हा प्रश्न सुद्धा उपस्थित केलाय। न्यायमूर्ती वर्गीस कुलबावाला आणि न्यायमूर्ती फिरदौस पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली। 29 जुलैला या प्रकरणाची सविस्तर सुनावणी पुन्हा एकदा उच्च न्यायालय घेणार आहे। विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल।